हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत असलाच पाहिजे. तर मी निघाली आहे ऑफिसला. तुम्ही बघू शकता मी एक छान असा ड्रेस घातला आहे आणि ही ओढणी खूप छान आहे कारण त्याच्यावरती ना काहीतरी एक मंत्र लिहिलेले आहेत. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर सांगा, मी टाकेल. हवी असेल तर सांगा, काही कंपल्सन नाही आहे, हे काही पेड प्रमोशन नाही आहे. पण काही मुलींना ना असं हे ओढणी खूप आवडतात, त्याच्यावरती असं बारीक डिटेलिंग असेल तर तुम्ही बघू शकता. आता मी रस्त्याने चालते, त्याच्यामध्ये देवी देवता आहेत, मंत्र लिहिलेले आहेत. ठीक आहे. तर ह्या ओढणीच ना तुम्ही कोणत्याही क्रॉप टॉपवरती स्कार्फ म्हणून घेऊ शकता. ठीक आहे. ज्या मुलींना असं उन्हात असं स्कार्फ आवडत असेल, या अशा बाहेर भेटत असेल, पण कशाला 200-300 रुपये खर्च करायचे जेव्हा की हा पूर्ण ड्रेस तुम्हाला खूप कमी किमतीत भेटतो. ठीक आहे. तर हवी असेल लिंक तर मला मेसेज करा, मी नक्की तुम्हाला देईल कमेंटमध्येच. सकाळी मी व्हिडिओ शूट केले 2 इंस्टाग्रामसाठी. पहिला आपला मी तुम्हाला ऑर्नराची ज्वेलरी दाखवली होती, मंगळसूत्र. मी झेराकीवरनं पण मागवलं, मी तुम्हाला बोलली होती मी मागवलं. माझ्याकडे 3 पार्सल असे आले जे मी ओपन नाही केलं. ठीक आहे. मला ओपन करायचं आणि यूट्यूबवरती व्हिडिओ पण टाकायचे, पण म्हटलं थोडा टाईम भेटतो सॅटर्डे संडे, मग मी त्या हिशोबाने टाकेल. आणि निघाली आहे ऑफिसला, कामं आहेत भरपूर, जाऊन बघते आता. ठीक आहे. आणि चाललं आहे रोज. तर मला ना कधी कधी काय बोलावं सुचतच नाही, माझा मेंदू हँग होतो. तर काल मी उपवास सोडलं, तर मी तुम्हाला त्याची पण हे व्हिडिओ टाकेल खाली की काय होतं. मला उन्हाळ्यात कैरीची चटणी खूप आवडते, खूप म्हणजे रोजच्या जेवणात कैरीची चटणी असेल छान लागते यार, आंबट गोड. आणि मी ना कैरीच्या चटणीमध्ये गोड टाकते, मी साखर टाकत नाही. तर मी आता जर कैरी आता आहे ऑलरेडी 2-4 दिवसाची आहे, मागेच बनवली होती. ज्या दिवशी मी पास्ता बनवला त्या दिवशी मी कैरीची चटणी पण बनवली होती. रिझन बनवून टिफिनला कामाला येते. आणि आज मी टिफिनचा व्हिडिओ बनवला आहे कारण का मी तुम्हाला त्या दिवशी पास्ताची रेसिपी दाखवली होती. तर व्हाईटचा उरला होता, थोडासा काढून ठेवला होता, आणि खूप सारा बॉईल्ड पास्ता पण उरला होता. मग सकाळी दोन्ही मिक्स केलं, त्यात पेरी पेरी मसाला ॲड केला आणि तेच टिफिनला घेऊन आली. त्यामुळे आज तुम्हाला दुपारी टिफिनमध्ये दाखवेल मी पास्ता घेऊन आली होते, पण थोडा वेगळा आहे. आणि मी खूप सारा व्हेजिटेबल्स पण टाकले, मला व्हेजिटेबल्स आवडतात. आमच्या घरात खूप कमी लोक व्हेजिटेबल्स खातात, पण मी खाते. रिधान अजिबात खात नाही, पण बघूया. काल माझं आणि रिधानचं भांडण झालं आणि मी त्याला सांगितलं मी तुझ्याशी कट्टी आहे, मी तुझ्याशी बोलणार नाही. तो ऐकतच नाही माझं. तर माझा फायनल पर्याय आहे त्याच्यावरती कट्टी घेण्याचा, आणि मी काय त्याच्याशी आता बोलणार नाही 2 दिवस तरी. त्याला त्याच्या मिस्टेकची जाण झाली पाहिजे नाही की आपण कोणाला त्रास नाही देऊ शकत. आणि ऐकायचं आहे, तो ऐकतच नाही. मग त्याला मी अल्टिमेटम दिला, जर तू नाही ऐकणारच तर मी टाकणार आहे तुला हॉस्टेलला, बस. आणि मी खरंच मी इन्क्वायरी पण केली आहे 2 हॉस्टेलमध्ये, पण ते बोलले की आम्ही फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाला नाही घेत. तसं ही धमकी फक्त रिझल्टला आहे. त्याला काही खरंच हॉस्टेलला टाकणार नाही, 5th स्टँडर्डपासून मी नक्की विचार करणार आहे त्याला हॉस्टेलला टाकायचा. ठीक आहे. आता आज माहीत नाही, इथे थोडीशी गर्दी दिसते, कॉलेज आहे, काय चाललं आहे कळत नाही यार. ऑफिस आणि घरमध्ये आयुष्य एवढं बिग झाले, माहीतच नाही बाहेरच्या जगात काय चाललं. हां ठीक आहे. पोचते ऑफिस, भेटूया संध्याकाळी. सर मी निघाले आहे आज ऑफिसमध्ये. मला ऑफिसमधून निघायला 7:30 वाजता, म्हणजे ऑफिसमधून 9:15 निघाली, मी स्टेशनला 7:30ला पोचली. आणि मला एवढा उशीर झाला कारण का मला कॅन्डिडेट ग्राफिक डिझायनसाठी शोधत होते आणि मग लोकांचं कन्फर्मेशन होतं. मग त्या हिशोबाने फक्त मी किती पळत आली, मला घाम आला इतका सारा. कॅन्डिडेट्स कन्फर्मेशन येत होतं. आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती, एप्रिल मंथ सगळ्यांची ना इन्क्रीमेंट आता नाही आहे, म्हणजे एप्रिल मंथमध्ये इन्क्रीमेंट असतात, तर मे बी सगळ्यांच्या बोलणे ते सगळं चालू असेल म्हणून लोक सुट्ट्या घ्यायला मागत नाही. तरी पण मी ट्राय करते की जे लोक इमिजिएट जॉईनर आहेत त्यांच्याशी बोलून पटापट इंटरव्ह्यू लाईनअप करून क्लिअर करायला. आणि आज मला जायचं आहे माझ्या
सगळ्यात मोठ्या भावाकडे वास्तुशांतीसाठी. नॉट वास्तुशांती आहे, गणेश पूजन आहे छोटंसं. फक्त घरातल्यांना इन्व्हाइट आहे, तरी पण मी जाईल आणि तुम्हाला दाखवेल की घर कसं आहे. त्यांनी पण खूप छान घर घेतलं आहे. इकडे कुठे घेतलं म्हणजे का विक्रोळीला घेतलं त्या लोकांनी घर. आणि मी ट्रेनची वाट बघते, जेणेकरून ट्रेन आली आहे पण फास्ट आहे आणि मला जायचं आहे विक्रोळीला. सो आय हॅव टू चेक की फास्ट कोणते स्लो कोणती. चला 7:38 लागली आहे, आता बघूया. बाय गाईज, भेटूया घरी.